ऍक्च्युली काय आहे, ती फक्त दिसते तरुण, वयाने म्हातारी हो. तरुण लोकांना कधी चक्कर येते का? मला आली का? नाही. प्लीज प्लीज ऑफिस काय चाललंय? तुम्ही? अरे थँक गॉड मंजिरी आहे हियर. प्लीज हेल्प देम प्लीज. त्यांना काहीतरी केस करायची, आपली प्रोसिजर समजावून सांग त्यांना. Are you okay? काय आहे? प्लीज होल्ड आहे. मी समजावून सांगते त्यांना. हो या या. सगळं व्यवस्थित समजावून सांगते. या या ना या. बाय. नाही बाय. मला खूप गरगरतंय. भैरवी, पुरे झाले था आता नाटक. काय चाललंय हे सगळं? तुम्हाला कळत नाही माझं कामाचं ठिकाण हे. मी काही नाही केलं, तिलाच नाही आवडलेला. मी अजिबात नाही मामा. मला हिला ताडायचं होतं त्याला. काय करायला ग? म्हणजे लाईन मारायला. हे पण तुझा बॉस अनय थोडा खडूस आहे ग. नाही म्हणजे एवढे छान सुंदर 2 टकाटक मुली समोर आल्या, पण त्याने भाव पण नाही दिल्या. बघ ना. हे बघा मुलींनो, तुम्ही प्लीज प्लीज हे असले वेडे वाकडे विचार करू नका. सरळ मार्गाने जा. अजिबात नाही. तू आधी आमचा इंट्रो करून दे, नाहीतर आम्ही रोज ऑफिसला येऊ. हा. हे बाई, असं काही करू नका. त्याला कळलं तर. म्हणूनच तर म्हणते ना, अपॉइंटमेंट दे मला. नंतर मग तू आम्हाला ओळख दाखवली नाही तरी चालेल. म्हणजे कसं आम्ही आमचं मॅनेज करून घेऊ, नाही का ग? हा पण नंतर आमचा पचका करू नकोस. हा, तू स्कॉलरला पटवून ऑलरेडी मार्केटमधला एक चांगला मुलगा घालवलायस. आता अजून एक नको प्लीज. 1 मिनिट. का असं आहे की तुला आम्हाला सिंगलच बघायचंय आयुष्यभर? देख ली तेरी दोस्ती. असं कसं वागू शकतं ना कोणी? किती सेल्फिश असावं माणसाने. काय पण भाषण देते. एवढी मेहनत अभ्यासात घेतली असती तर. बरं ठीक आहे, मी देते तुम्हाला अपॉइंटमेंट, पण एकदाच यायचं भेटायला. त्यानंतर जे काही आहे ते बाहेर ऑफिसमध्ये सारखं सारखं यायचं नाही. उद्या दुपारी या तुम्ही. दुपारी? अरे यार, तब तक हम क्या करे? जाता. ए वहिनी, ऐक ना, पण तू प्लीज दादूला यातलं काही सांगू नकोस. हा, का करतोय शौनक हे सगळं? जुन्या गोष्टी उकरून काय आनंद त्याला मिळतोय कुणास ठाऊक बाबा. पण हे सगळं जर हर्षवर्धनना कळलं तर ते काय करतील? कदाचित ते शौनकला घराबाहेर काढतील, इस्टेटीतून बेदखल करतील. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा किती संताप होतो हे शौनकला माहितीच नाहीये. नाही, काहीही झालं ना तरी हर्षवर्धनना हे कळता कामा नये. आता 2 सेकंदापूर्वीच घड्याळ पाहिलं होतंस ना? सारखं सारखं घड्याळ बघून काळ थांबणारही नाही आणि पटकन पुढे जाणार नाही. हो, आपल्याला डॉक्टरकडे जायचंय ना रिपोर्ट्स आणायला. जायचं ना मग. ते 5-10 मिनिटांनी निघूया, अजून वेळ. हॅलो. ऐक ना, आमचा ना एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आतापर्यंत आम्ही खूप साऱ्या डिटेक्टिव्ह फिल्म्स पाहिल्यात, पण नक्की कोणती केस घेऊन याची हेच कळत नाहीये. म्हणजे आम्ही कुठेतरी फालतू केस घेऊन आलो तर भाव पण देणार नाही. त्याला लगेच कळेल की आम्ही थाप मारतोय. काय करू सांग ना प्लीज. ते तसंही कळणारच आहे. इतकं अति करता ना तुम्ही दोघी.
बरं काम झालं असेल तर फोन ठेवू मी. का? तो समोर आहे का? माझ्याकडून त्याला एक फ्लाइंग किस दे ना प्लीज. काय चिकना दिसतो यार तो. प्लीज दे ना प्लीज 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 प्लीज. नाही मी असं काही करणार नाहीये. अरे असं काय? बरं एक काम कर, त्याला ऍटलीस्ट हे तरी विचार की तो बुकड आहे का नाही. बुक्ड? हा म्हणजे आपण बसची सीट कशी बुक करतो तसं कुठल्या मुलीने त्याला बुक केलंय का हे विचार. हे बघ मला काम आहेत, मी ठेवते फोन. कोण होतं? मैत्रिणीचा फोन. मैत्रिणींना मस्त उचापती सुचत असतात. प्लीज विचार ना. नाही. त्या आत्ताच्या 2 मुली आल्या होत्या, त्यांना तू अपॉइंटमेंट दिलीस का? नाही मी ओळखत नाही त्या 2 मुलींना. थँक्यू सो मच. मी असं म्हणलंच नाही की तू त्यांना ओळखतेस. मी एवढंच विचारलं तू अपॉइंटमेंट दिलीस का आणि किती वाजता दिलीस. मी उद्याची वेळ दिली आहे त्यांना दुपारची, पण तू बिझी असेल तर मी सांगते त्यांना नका येऊ म्हणून. नाही नो प्रॉब्लेम. पण त्या पोरी दिसायला चांगल्या आहेत. बरे आहे. तुला काय वाटतं मंजिरी? हा सुंदर आहेत त्या. अच्छा तुला आता वाईट वाटलं का? आय एम सो सॉरी. मी विसरलो. एका सुंदर मुली समोर दुसऱ्या सुंदर मुलीचं कौतुक करायचं नसतं. सुंदर? काही काय सुंदर म्हणे. नाही आहेस का? ओके. मला वाटतं आहेस. तुला काय वाटतं संत्या? हा मग हे उगाच मस्करी करू नकोस. हा नाही. कॉम्प्लिमेंट दिली ती तरी नीट घे. का तर इथे तुझी मॉरल्स मध्ये येतात. मला तर असं वाटतं की जगात फक्त मुलीच सुंदर असतात. ओके. हा मात्र आता तुझ्या समोर बसलेला एका स्मार्ट पुरुषाचा अपमान आहे. एका नाही 2 स्मार्ट पुरुषांचा अपमान आहे. ओके. तू आता यावेळी अलार्म लावला होतास? रिमाइंडर आहे. आता आपल्याला सुरू करायचं ना. लाईट्स कॅमेरा ऍक्शन. लेट्स गो. तेच काय ठेव. अरे अरे शौनक कुठे होतास तू? हा शौनक हे सगळं थांबव बरं. नको मागे लागूस या सगळ्याच्या. मी कशाच्याच मागे लागत नाहीये. या सगळ्या गोष्टी आपोआप माझ्या समोर येत गेल्या. आपल्याच घरामध्ये इतकं मोठं रहस्य लपवलं गेलंय, याचा शोध लागल्याशिवाय मी शांत नाही बसणार. उत्तर सापडले की जगणं बदलतं. मान्य आहे मला. अरे पण काय मिळणार आहे तुला हे सगळं शोधून? अरे काही नाहीये त्यात. विश्वास ठेव माझ्यावर. मॉम तुला काहीतरी माहिती आहे ना? अगं मग सांगत का नाहीयेस मला? हे सगळं लवकर संपेल. शौनक मला काही माहिती नाहीये आणि मला माहिती असतं ना तरी मी एवढंच सांगितलं असतं तुला. आम्हाला दिलास तेवढा त्रास पुरेसा नाहीये का शौनक? अरे का जुनी म्हणी उकरून काढतोयस तू शौनक? अरे आम्ही बायका घरातली सिक्रेट इतकी जपून ठेवत असतो ना, तुला का ती बाहेर काढायची आहेत हेच मला कळत नाहीये. तुला बायकांचं मनच कळत नाही म्हणून असा वागतोयस. मग का जपून ठेवायची तेच म्हणतोय मी मॉम. तुला विश्वास बसणार नाही मॉम, मला तुझी खूप काळजी वाटते. तू कधी व्यक्त होत नाहीस, मनातलं बोलत नाहीस, सगळ्यांचं सगळं सहन करतेस. आणि हो त्यात मीही आलोच. मीही हट केलंच आहे की तुला. पण जर तू व्यक्त झाली नाहीस तर याचा परिणाम तुझ्या तब्येतीवर होईल असं नाही वाटत तुला?
जिजेंचं काय झालं बघतीयस ना. शौनक, तू वाटेल ते कर, पण तुझ्या डॅडला बिलकुल हर्ट करायचं नाहीये. मी ते बिलकुल खपवून घेणार नाही. तू प्रॉमिस कर आधी मला की तू त्यांना हर्ट करणार नाहीस. दरवर्षी जिजींना ती गिफ्ट येतात आणि ती गिफ्ट आल्यानंतर ह्यांना काय त्रास होतो हे दरवर्षी बघते मी. तुम्हा सगळ्यांसमोर ते नाही दाखवत, पण त्यांना आतमध्ये भयंकर त्रास होत असतो या सगळ्याचा. शौनक, पण तू जे काय आता करतोयस ना, त्यांनी एक दिवस असा भडका उडेल ना की. शौनक, प्लीज अंत बघू नकोस त्यांचा. प्लीज, मी सांगते ते ऐक, ह्याच्या मागे लागू नकोस तू. आणि मी तुला प्रॉमिस करते, मी पण डॅडला ह्यातलं काहीही सांगणार नाही. प्रॉमिस. मॉम, तू शौनकसाठी डॅड पासून काहीतरी लपवणार आहेस? इंटरेस्टिंग. आता काय करणार? हे काय आहे ते शोधून काढलंच पाहिजे ना. डॉक्टर, प्रॉब्लेम? सी मिस्टर अँड मिसेस जेमिनिस, मला तुमच्यापासून काही लपवायचं नाहीये. तुम्ही चांगल्या घरचे आहात, एज्युकेटेड आहात. शिवाय गोष्टी स्पष्ट सांगितलेल्याच बऱ्या असतात. तुम्हाला सहजरित्या मूल होऊ शकत नाही. ठीक आहे. मग प्रॉब्लेम नेमका कोणाच्या होते डॉक्टर? तुमच्या बायकोमध्ये. हो, पण इज इट क्वाईट सिव्हिअर? म्हणजे काहीतरी सोल्युशन असेलच ना? यांच्या रिपोर्ट्स मधून असं लक्षात येत आहे की यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. यासाठी औषधं आहेत, पण कसं आहे ना की औषधं दिली तर कन्सीव्ह व्हायला त्रास होतो आणि औषधं दिली नाहीत तर इम्बॅलन्स सॉल्व्ह होत नाही. तरी मी तुम्हाला काही औषधं लिहून देते. 3 महिन्यांचा कोर्स आहे. 3 महिन्यानंतर आपण बघूयात रिपोर्ट्स काय म्हणतात ते. आणि याचबरोबर तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करण्याची गरज आहे बरं का. वॉकला जा, वेळेवर जेवा, झोपा, लॅपटॉपवर कमी काम करा. शिवाय कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नका, हे महत्वाचं. मिसेस जेमिनिस, तुम्ही फार डिस्टर्ब दिसताय. हे बघा, आपण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करू आणि नाहीच झालं तर IVF हा पर्याय आहेच. डॉक्टर, काही न करता सहज मूल नाही होऊ शकणार ना मला? आत्ता लगेच तरी नाही, हो ना? लुक्स लाईक इट. शौनक, मला बाळ हवंय. पण आपल्या बाळाला खेळायला राहायला जागा नको? छोटंसं का होईना, पण आपलं घर. मग काय नाव काय ठेवणारच बाळाचं? आपण नावं शोधून ठेवूयात. म्हणजे मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं, मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं. चल मीडियम चल. अरे आंबे चोरायला पाहिजे तुला. हा, इकडे बघ. परत जर दिसलास ना तर तंगड तोडून हातात देईन, कळलं का? चल फोट. फुकटे साले, एकाला असा हाणला पाहिजे ना. आणि तू वॉचमन आहे ना इथला? झोपा काढायला येतो का?
लक्ष कुठे? अरे पंकज भाऊ, कुठं कुठं बघायचं? या एवढ्या मोठ्या बंगल्यात कोण कुठून कसं बी घुसतंय काहीच कळत नाही. अरे मग हे गेट लॉक करायचं. हे कुलूप लाव त्याला आधी आणि चावी तुझ्या जवळच ठेव. साहेब लोक आले काच फक्त गेट उघडायचं. बाहेरचं कुणी आलं का आधी सगळी माहिती घ्यायची, मग मला आत येऊन विचारायचं. जर मी हो बोललो तरच गेट उघडायचं. कळलं? साहेब लोक सोडून कुणी आत जर घुसलं तर तुझी नोकरी गेलीच समज. व्हेरी गुड. ॲटलीस्ट दिस एफर्ट वॉज नॉट अ वेस्ट वन. त्यांचं काय प्रिस्क्रिप्शन मिळालं आपल्याला, त्यामुळे आता आपल्याला चेकही करता येईल की ही औषधं चुकीची आहेत, बरोबर आहेत, काय आहे. हे डॉक्टर लक्ष आहे ना? हे म्हणजे मला काय वाटतं, आपण त्या हॉस्पिटलच्याच मेडिकलमध्ये जाऊन चेक करावं. काय झोल असेल तर तिथेच असेल. तुला काय वाटतं? यू आर राईट. संपलंय सगळं. काय काय ठरवलं होतं मी आणि शौनकने. आमचं बाळ स्वतंत्र असेल, मुक्त असेल. आमच्या बाळाचं नावही ठरवलं होतं आम्ही, आणि आता सगळं संपलंय. मला भेटलेली सगळ्यात वेगळी स्त्री होती ती. मी जिच्या प्रेमात पडलो ना तेव्हा तिचं लग्न झालं. पण आधी तिचं नाव तरी सांगा. सुहासिनी देशमुख. 16-17 वर्षाची असेल. मुंबईला साहित्य संघात तिकीट घ्यायला यायची. तिच्या हसण्याच्या प्रेमात पडलो होते. पार्वती देशमुख. पार्वती देशमुख. नक्की काय रहस्य आहे? आणि डॅडना त्या गिफ्ट्समुळे इतका त्रास का होतो? म्हणजे नक्कीच हे वाटतंय तितकं साधं नसणार. काहीतरी वेगळंच गौड बंगाल आहे. पण काय? आय नो हे थोडंसं वियर्ड झालं, पण यू हॅव टू बिलीव्ह मी की माझा असा काही हेतू नव्हता किंवा ऑफकोर्स मला याची आयडिया नव्हती. समथिंग हॅपन आणि वेगळंच काहीतरी निघालं. मला बहुतेक मंजिरी, आर यू मॅड? लक्ष कुठे आहे? शौनक, शौनक मला शौनकशी बोलायचं. प्लीज काम डाऊन. शौनक कसा असेल इथे? एक काम करतोय, सगळे रिपोर्ट्स आधी शौनक सोबत डिस्कस कर. प्लीज डोंट वरी. हे डॉक्टर्स घाबरवण्यासाठी काहीही बोलत असतात. सेकंड ओपिनियन घ्या, त्यात काहीही निघणार नाही. गेट माय पॉइंट? चल मी तुला सोडतो. चल चल मंजिरी. काय झालं? उठ. खूप दुखतोय. काय झालं? पाय मुरगळलाय. हळू हळू. खूप दुखतंय का? सावकाश. हळू. सावकाश. इथे बरं, थांब 1 मिनिट. हळू. सावकाश. आता दुखते? तू एवढी काळजी घेतोस माझी, कसं काय दुखेल? शौनक, मला प्लीज थोडं पाणी देशील? प्लीज. You remember my
फ्रेंड मैथिली, तिचं लग्न आहे म्हणून मी मेहंदी काढून घेतली. किती छान आहे ना. आय जस्ट लव्ह दिस स्मेल. शौनक, मेहंदी ओली आहे, मी कसा ग्लास पकडू? आय एम सो सॉरी. तुला तुझ्या हाताने मला पाणी द्यायला जरा ऑकवर्ड होईल ना? इट्स ओके, मी 4-5 तासांनी पाणी पिन मेहंदी धुतल्यावर. नॉट एन इश्यू. ठीक आहे. सावकाश. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.